तर चला तर मित्रांनो, हा आपला पार्ट 2 आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पूर्णच आता कव्हर करणार आहे पार्ट आपला पेपर 1. तर जो टॉपिक आपला चालू होता तो होता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये जे आहे ते म्हणजे स्ट्रेसेस, स्ट्रेन प्रिन्सिपल, स्ट्रेसेस, बेंडिंग मोमेंट, शिअर फोर्सेस अँड टॉर्शनल थेरी, बेंडिंग थेरी ऑफ बीम, डिफ्लेक्शन ऑफ बीम अँड थेरी ऑफ बकलिंग ऑफ कॉलम. तर स्ट्रेस स्ट्रेन हा जो टॉपिक आहे, या सगळ्या टॉपिकमध्ये मग आपल्याला जे कव्हर करायचं आहे ते म्हणजे न्यूमरिकल प्लस जो अप्रोच आहे तो आपला थेरी. तो प्रत्येकाचा अप्रोच राहणार आहे आपला. तर प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपण ते जे त्याचं डिस्कशन आहे ते करणार आहे, त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही. स्ट्रेस स्ट्रेनमध्ये आपल्याला जे टॉपिक कव्हर करायचे आहे ते म्हणजे बेसिक्स ऑफ स्ट्रेसेस, बेसिक्स ऑफ स्ट्रेन्स, नॉर्मल स्ट्रेसेस काय असते, शिअर स्ट्रेस काय असते, शिअर स्ट्रेन काय असते, नॉर्मल स्ट्रेस काय असते. त्याच्यानंतर जे आपण स्ट्रेस स्ट्रेनसाठी एक टेस्ट केली जाते माइल्स टीव्हीवर, त्या टेस्टचे काही रिझल्ट्स आहेत. त्या टेस्टमध्ये जो कर्व आहे जो आपण प्लॉट करतो स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा, त्या कर्वच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पण आपल्याला शिकणं आहे. तर ते पण टॉपिक स्ट्रेस अँड स्ट्रेन्समध्ये झाले. त्याच्यानंतर जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत, जसं की आपण डिफॉर्मेशन काढतो PL/E तर हे पण छोटे छोटे याच्यावरचे न्यूमरिकल जे आहे आणि बेसिक्स ऑफ स्ट्रेस स्ट्रेन, बस तेच त्यात कव्हर केलं आहे. प्रिन्सिपल स्ट्रेसेसमध्ये जो टॉपिक कव्हर करायचा झाला आहे, तर प्रिन्सिपल स्ट्रेसमध्ये बायएक्सियल स्ट्रेसवाले आतापर्यंत जे स्ट्रेस पाहिले होते आपण ते युनिलॅटरल स्ट्रेस होते. आता हे बायएक्सियल स्ट्रेसेसमध्ये प्रिन्सिपल स्ट्रेसेसचा जो कन्सेप्ट आहे म्हणजे प्रिन्सिपल स्ट्रेसेस कशाला म्हणतात, प्रिन्सिपल स्ट्रेन्स कशाला म्हणतात, त्याच्यानंतर त्याचे जे काही फॉर्म्युलेज आहेत की कोणत्यानं आपण मॅक्सिमम शिअर कॅल्क्युलेट करू शकतो, कोणत्यानं आपण प्रिन्सिपल स्ट्रेस कॅल्क्युलेट करू शकतो, बायएक्सियल स्ट्रेस असताना आपण एखाद्या प्लेनवरचा स्ट्रेस कसा कॅल्क्युलेट करू शकतो, हे सगळे न्यूमरिकल जे आहे त्या टाईपमध्ये कव्हर होतं. तर हे सगळे न्यूमरिकल पण आपण बघणार आहे. बेंडिंग मुवमेंट बेसिक सिव्हिल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे की बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स डायग्राम आपल्याला तयार करता आली पाहिजे कोणत्याही बीमची, आणि त्या बेंडिंग मुवमेंट आणि शिअर फोर्स डायग्रामवरून आपल्याला लोडिंग डायग्रामही तयार करता आली पाहिजे. असे पण काही क्वेश्चन आहेत. आणि दुसरं म्हणजे कधी कधी विचारले जाते की बेंडिंग मुवमेंट शिअर फोर्समध्ये काही स्टँडर्ड रिझल्ट्स आहे की बेंडिंग मुवमेंट शिअर फोर्स 0 असला तर बेंडिंग मुवमेंट काय होते, बेंडिंग मुवमेंटने साईन चेंज केली त्या पॉईंट्सला काय म्हणतो आपण, किंवा एखाद्या ठिकाणी जर फक्त मुवमेंट लागली असेल तर त्या केसमध्ये बेंडिंग मुवमेंट काय येते, त्या केसमध्ये शिअर फोर्स काय येते. तर हे पण टॉपिक जे आहे ते न्यूमरिकल बेस्डच टॉपिक आहे. आणि टॉर्शनल थेरीमध्ये सिम्पल आहे. जो टॉर्शनल थेरीचा आपण जो एक सिम्पल फॉर्म्युला आहे टॉर्शनल थेरीवाला, दॅट इज T/IP इज इक्वल टू G/L इज इक्वल टू τ/R. हा जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे, हा बेसिक फॉर्म्युला सर्वात इम्पॉर्टंट आहे टॉर्शनल थेरीमध्ये. तर टॉर्शनल थेरीचे काही जे काही अजम्पशन्स आहेत ते पण इम्पॉर्टंट आहे. टॉर्शनल थेरीमध्ये सगळे क्वेश्चन जे बनतात की या फॉर्म्युल्याच्या आजूबाजूलाच बनतात, जास्त काही अलग असं काही टॉर्शनल थेरीत नाही आहे. तर टॉर्शनल थेरीचाही आपण जो ॲनालिसिस म्हणजे जो काही प्रश्नांचा सेट असेल टॉर्शनल थेरीचा तो पण आपण पाहणार आहे. आणि कोणतंही पुस्तक वाचायची गरज नाही आहे, यात काही असं पुस्तक वाचण्याचा कन्सेप्टच नाही आहे. इट इज नॉट अबाउट बुक रिडिंग करून आपण जास्त काही वाचू शकत नाही. तर बेंडिंग थेरी ऑफ बीम्स, जशी टॉर्शनल थेरी आपण बघितली तशी बेंडिंग थेरी आहे. बेंडिंग थेरीमध्ये जो आपला जसं टॉर्शनल थेरीमध्ये आपला एक बेसिक फॉर्म्युला आहे, तसं बेंडिंग थेरीमध्येही आपला एक बेसिक फॉर्म्युला आहे. बेंडिंग थेरीवाला फॉर्म्युला तर जवळपास सगळ्यांना माहीतच असेल, दॅट इज M/I इज इक्वल टू F/Y इज इक्वल टू E/R. हा जो आपला बेसिक फॉर्म्युला आहे बेंडिंग थेरीमधला सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला, बेंडिंग थेरीमधला सर्वात इम्पॉर्टंट फॉर्म्युला किंवा सॉम या टॉपिकमधला एक मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो आहे तो म्हणजे M/I इज इक्वल टू F/Y इज इक्वल टू E/R. याच्यावरचे जे काही छोटे मोठे क्वेश्चन आहेत ते त्यात कव्हर होणार आहे. आणि अजून जो त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो म्हणजे डिफ्लेक्शन ऑफ बीम्स. तर डिफ्लेक्शन ऑफ बीम्समध्ये महत्त्वाचे आहे की डिफ्लेक्शन ऑफ बीमच्या थेरीज, ज्या 2-3-4 थेरी आहेत डिफ्लेक्शन ऑफ बीममध्ये. डिफ्लेक्शन ऑफ बीममध्ये कॅस्टिग्लिआनो म्हणजे जे थेरम्स आहेत काही, जसं की कॉन्जुगेट बीम मेथड, हे सर्वात हे एक मेथड आहे डिफ्लेक्शन ऑफ बीमसाठी. त्याच्यानंतर डिफ्लेक्शन ऑफ बीमसाठी एक मेथड आहे डबल इंटिग्रेशन मेथड, ते पण डिफ्लेक्शन ऑफ बीमसाठीच आहे. मुवमेंट एरिया मेथड, हे पण डिफ्लेक्शन ऑफ बीमचंच आहे. तर डिफ्लेक्शन ऑफ बीममध्ये येणारे म्हणजे त्याचे डिफ्लेक्शन ऑफ बीममध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की ह्या थेरीज काय आहे या थेरीजचा पर्पज काय आहे आणि सोबत या थेरीज आपण यूज कशा करणार आहे आणि ते प्रॉब्लेमचेच आहे. डिफ्लेक्शन ऑफ बीम्समध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक्स आहे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तो पूर्ण सॉममध्ये या स्ट्रक्चरमध्ये पूर्ण टॉपिकमध्ये बकलिंग ऑफ कॉलममध्ये 2 महत्त्वाच्या थेरीज आहे. बकलिंग ऑफ कॉलममध्ये 2च थेरी महत्त्वाचे आहे आणि त्याच्या रिलेटेड जे फॉर्म्युले आहे. जसं बकलिंग ऑफ कॉलममध्ये महत्त्वाची थेरी आहे इल्यूज थेरी, आणि दुसरी थेरी आहे ती म्हणजे रँकाइन थेरी.
या 2 थेरी सर्वात महत्त्वाच्या थेरीज आहेत बकलिंग ऑफ कॉलम्समध्ये. आणि इलूस थेरीचे अझम्पशन्स हे एक मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्यातलं. आणि त्याचे या दोन्ही थेरीचे जे काही फॉर्म्युलेज आहे, 2-3 स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत त्याचे, ते पण आपल्याला वाचणं गरजेचं आहे. पण बकलिंग ऑफ कॉलममध्ये याच्या व्यतिरिक्तचं काही आहे नाही. आणि त्या प्रॉब्लेम सॉल्विंगमध्येच कवर होऊन जाईल ते. बाकी त्याच्यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे ते म्हणजे थेरीज ऑफ स्ट्रक्चर. तर थेरीज ऑफ स्ट्रक्चरमध्ये जर आपल्याला काय वाचायचं आहे ते एक बघूया आपण. थेरीज ऑफ स्ट्रक्चरमध्ये काय आहे? थेरीज ऑफ स्ट्रक्चरमध्ये आहे ॲनालिसिस ऑफ बीम्स, फ्रेम्स अँड स्ट्रक्चर, स्लोप डिफ्लेक्शन मेथड आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. तर ॲनालिसिस ऑफ बीम्स, ॲनालिसिस जे आहे बीम्सचं, यात काय ते फ्रेम्स अँड स्ट्रक्चरमध्ये आहे. थेरीज ऑफ स्ट्रक्चरमध्ये एक टॉपिक जो कवर करायचा आहे तो म्हणजे आपल्याला ॲनालिसिस ऑफ बीममध्ये डिटर्मिनन्सी अँड इंडिटर्मिनन्सी हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे जो आपल्याला त्यात कवर करायचा आहे. डिटर्मिनन्सी अँड इनडिटर्मिनन्सी. तर हा एक ॲनालिसिस ऑफ बीम्समध्ये किंवा फ्रेम्सच्या ॲनालिसिसमध्ये डिटर्मिनन्सी अँड इंडिटर्मिनन्सी हा टॉपिक आपल्याला कवर करणार आहे. ट्रसेसमध्ये कोणते टॉपिक येतात? ट्रसेसमध्ये डिटर्मिनन्सी अँड इंडिटर्मिनन्सी टॉपिक येतात. ट्रसेसमध्ये हा पण टॉपिक येते की जे एक टॉपिक जो ट्रसेसमध्ये कवर होते तो म्हणजे डिटर्मिनन्सी अँड इंडिटर्मिनन्सीचा एक टॉपिक झाला. दुसरं म्हणजे फोर्स. ट्रसमध्ये येते फोर्स फाइंड आउट करणं, एखाद्या मेंबरमधला फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मेथड ऑफ सेक्शननं किंवा मेथड ऑफ जॉईंट्सनं. तर ह्या ट्रसेसमधल्या थेरीज आहेत. ट्रसेसमध्ये अजून एक कन्सेप्ट येते की ट्रसमध्ये डिफ्लेक्शन, एखाद्या पॉईंटवर आपल्याला डिफ्लेक्शन मेथड विचारतात तर ते पण डिफ्लेक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करून दाखवायसाठी लागते. त्याच्यासाठी पण काही मेथड आहे, जसं की युनिट लोड मेथड आहे, डिफ्लेक्शन कॅल्क्युलेट करायसाठीच आहे ट्रसमध्ये. तो ट्रसमधला जो एक वे आहे तो पण आपल्याला त्यात कवर करणं आहे. तो एक ट्रसचा कन्सेप्ट झाला. दुसरा कन्सेप्ट जो आहे ट्रसमध्ये, आता हे जे 3 टॉपिक्स यात कवर केले आहेत, यात खूप सारे प्रश्न जे आहे किंवा खूप सारे छोटे छोटे टॉपिक जे आहेत ते कवर झालेले आहेत. तर ते आपण सगळे टॉपिक जे आहेत ते अजून हे करणारच आहे. आता दुसरे जे आहे स्लोप डिफ्लेक्शन, ह्या ज्या 2 मेथड आहेत स्लोप डिफ्लेक्शन आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन, या एक्सप्लिसिटली इथं लिहिले आहेत. स्लोप डिफ्लेक्शन अँड मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. स्लोप डिफ्लेक्शन आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड जे आहे या इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये यूज होतात. इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये बाकीच्या पण खूप साऱ्या मेथड आहेत, जसं की 2 टाईप्स त्यात पडतात, फोर्स मेथड आणि डिस्प्लेसमेंट मेथड. तर या ज्या दोन्ही मेथड आहेत जे आपण बोलून राहिलो, स्लोप डिफ्लेक्शन मेथड अँड मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, दीज आर नथिंग बट डिफ्लेक्शन मेथड्स. या दोन्ही मेथड एक्सप्लिसिटली मेन्शन आहेत. खूप साऱ्या अजून मेथड पण आहेत डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये. डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये आपल्याला जे मेथड दिसते ते म्हणजे आपली मेथड जी आहे स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड, ते पण त्यात स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. त्याच्यानंतर स्लोप डिफ्लेक्शन आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडच्या अतिरिक्त एक कानिज मेथड पण आहे जे त्यात यूज केलं जातं डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये. पण आपल्याला एक्सप्लिसिटली पाहायचं आहे ते म्हणजे स्लोप डिफ्लेक्शन आणि मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड. बस त्याच 2 पॉईंटला आपण स्टिक राहणार. स्ट्रक्चरल ॲनालिसिस हे जे थेरीज ऑफ स्ट्रक्चरचा पार्ट जो आहे याला कंबाईनलीच आपण स्ट्रक्चरल ॲनालिसिस म्हणू शकतो. IASमध्ये जे आहे ते आपण या कंबाईन ह्या 2 टॉपिकला जे आहे ते स्ट्रक्चरल ॲनालिसिस म्हणतो. हे जे दोन्ही टॉपिक आहे हे कंबाईन करून आपण IASमध्ये स्ट्रक्चरल ॲनालिसिस म्हणतो. त्याच्यामुळे यात असं नवीन काही नाही आहे, फक्त यापेक्षा 2 पार्ट केले याचे. स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये काय कवर करणार? स्ट्रक्चर ॲनालिसिसमध्ये आर्चेस अँड सस्पेन्शन केबल, इन्फ्लुएन्स लाईन, स्टिफनेस मॅट्रिक्स. मगाशी सांगितलं होतं की स्टिफनेस मॅट्रिक्स अँड फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स पण येते. तर स्टिफनेस मॅट्रिक्स अँड फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्समध्ये आपली न्यूमरिकल स्टडी करायची आहे. स्टिफनेस मॅट्रिक्स इज नथिंग बट फोर्सेस फाइंड आउट करणं, डिफ्लेक्शन मॅट्रिक्स इज नथिंग बट आपली डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायचे. पण त्याच्यासाठी काही कन्सेप्ट महत्त्वाचे आहे ते पण आहेत. इन्फ्लुएन्स लाईन जे आहे, इन्फ्लुएन्स लाईनमध्ये तसा पाहिलं तर कोणता कन्सेप्ट इम्पॉर्टंट नाही. इन्फ्लुएन्स लाईन इज अ जनरल कन्सेप्च्युअल थेरी, इज नथिंग बट अ इमॅजिनेटिव्ह थेरी. काही स्टँडर्ड त्यातले स्टेटमेंट्स आहेत किंवा काही स्टँडर्ड त्यातले कन्सेप्ट्स आहेत जे आपल्याला डायरेक्टली रट्टा मारणार नाही. पण इन्फ्लुएन्स लाईन ड्रॉ कशा करायची किंवा त्या बीमची इन्फ्लुएन्स लाईन कशी ड्रॉ केली जाते वेगवेगळ्या कंडिशनसाठी, ते आपल्याला जनरल इमॅजिनेशनच पाहायचं आहे. बिकॉज इन्फ्लुएन्स लाईन दीज आर नथिंग बट दे हॅव नो एनी स्टँडर्ड रूल की अशीच इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम असते किंवा तशीच इन्फ्लुएन्स लाईन डायग्राम असते. काही छोटे मोठे रूल्स आहेत पण ऑलवेज अप्लाय नाही होणारे रूल्स आहेत. ते आपल्याला जनरल डिस्कशनच पाहायचं आहे किंवा जनरल इमॅजिनेशनच पाहायचं आहे की बीम बेंड कसा करते. तसंच बीमला जर आपण डिफ्लेक्शन प्रोव्हाइड केलं तर बीमचा बिहेवियर काय होईल त्याच्या सपोर्ट कंडिशन्सनुसार तेच आपल्याला इन्फ्लुएन्स लाईनमध्ये पाहायचं आहे. आणि त्याच्यानंतर इन्फ्लुएन्स लाईनचे जे काही न्यूमरिकल कॅल्क्युलेशन असतील अदर दॅन इमॅजिनेशन, तर ते आता इन्फ्लुएन्स लाईनच्या क्वेश्चन्समध्ये कवर होऊन जाते.
ॲनालिसिस ऑफ आर्चेस अँड सस्पेन्शन केबल. तर मागच्या वेळेस सस्पेन्शन केबलचा एक प्रश्न आला होता, तो पण एक सोपाच प्रश्न होता. सस्पेन्शन केबल्स आणि आर्चेस इतके काही जास्त डिफरंट नाही आहे. आर्चेसमध्ये 2 इंच आर्च आणि 3 इंच आर्च आपल्याला पाहणं, मेनली फोकस 3 इंच आर्चवरच राहील, पण 2 इंच आर्च पण आपल्याला बघणं आहे. त्याचे काही स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत ते आपल्याला पाठ करणं आहे. 2 इंच आर्चमध्ये हे लोड असलं तर काय कंडिशन आहे, 3 इंच आर्चमध्ये लोड असलं तर काय कंडिशन आहे, आणि सस्पेन्शन केबल. तर हा तो होता स्ट्रक्चरल अनालिसिसचा पार्ट. जो पुढे आपल्याला डिस्कशन कवर करायचा आहे ते म्हणजे स्टील स्ट्रक्चर्स. स्टील स्ट्रक्चर वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे. बट स्टील स्ट्रक्चरमध्ये MPSCत पाहण्यात आला की स्टील स्ट्रक्चरमध्ये जास्त न्यूमरिकल जे आहे ते MPSC काही विचारत नाही. बट तरी न्यूमरिकल अप्रोच कवर करणार आहे आपण, कारण की न्यूमरिकल अप्रोच आपल्याला कुठं सोडायचा नाही, कधी काय होऊ शकत हे आपण नाही सांगू शकत. त्यामुळे पहिला टॉपिक जो स्टील स्ट्रक्चरमध्ये दिलेला आहे म्हणजे डिझाईन ऑफ बोल्टेड अँड वेल्डेड कनेक्शन. बोल्ट अँड वेल्ड. बोल्टमध्ये रिवेट पण आले, पण रिवेटबद्दल इतकं जास्त डिस्कशन करण्याची गरज नाही आहे. रिवेटबद्दल जास्त प्रश्न विचारण्यात पण नाही आले. आपल्याला मेन फोकस आहे तो म्हणजे बोल्ट आणि वेल्डेड कनेक्शनवर. तर वेल्डेड कनेक्शनचे टाईप्स, बोल्टेड कनेक्शनचे टाईप्स, हे टाईप्स आपण त्यात कवर करणारच आहे. आणि काही ज्या थिरीज आहेत बोल्टेड कनेक्शनमध्ये किंवा वेल्डेड कनेक्शनमध्ये, म्हणजे जे आपण इसेंट्रिक कनेक्शन वापरतो, इसेंट्रिक कनेक्शनबद्दल पण त्यात आपण पाहणारच आहे बोल्टेड कनेक्शन वेल्डेड कनेक्शनमध्ये. तर हे प्रत्येक सिलेबसचा हा जो टॉपिक आहे यात आपल्याला आता जे मेजर जो पार्ट आहे तो म्हणजे हेडिंग ज्याला आपण म्हणतो त्याच्या अंदरचा जो पार्ट आहे तो आपल्याला बाकी तर क्वेश्चनच्या सहाय्यानं कवर करणं आहे, कारण की तो टॉपिक आहे तो आलेल्या क्वेश्चनच्या बेसिसवरच बनलेला आहे की या टॉपिकवर प्रश्न आला म्हणजे हा पण टॉपिक याच्यात इन्व्हॉल्व आहे. तर हे सगळे टॉपिक जे आहेत, जे सगळे इसेंट्रिक कनेक्शनचा पार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे वेल्डेड कनेक्शनसाठी पण आणि बोल्टेड कनेक्शन. बोल्टेड कनेक्शनसाठी अजून एक महत्त्वाचा पार्ट जो आहे तो म्हणजे तो एक बट वेल्ड ज्याला आपण म्हणतो. बट वेल्ड नंतर आपण दुसरा वेल्ड जो बघतो तो म्हणजे बट वेल्ड नंतर प्लग वेल्ड, स्लॉट वेल्ड. प्लग वेल्ड स्लॉट वेल्डबद्दल मागच्या वेळेस प्रश्न आला होता. आणि दुसरा एक महत्त्वाचा वेल्डिंगचा टॉपिक आहे तो म्हणजे तर हे सगळे टॉपिक जे आपण त्यात कवर करू, ज्या वेल्डिंगमध्ये आणि बोल्टिंगमध्ये जे काही छोटे मोठे टॉपिक्स असतील. आता त्यानंतर जे स्टील स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कवर करायचं आहे ते म्हणजे कॉलम्स, फुटिंग्स, ट्रसेस अँड स्टील बीम्स अँड प्लेट गर्डर्स. तर कॉलम्स, फुटिंग, ट्रसेस, स्टील बीम्स अँड प्लेट गर्डरमध्ये जे आपल्याला कवर करायचं आहे तर स्टील बीम्स, प्लेट गर्डर्स, कॉलम्स, फुटिंग अँड ट्रसेस. ट्रसेसमध्ये तर सिम्पल आहे. ट्रसेसमध्ये जसं फोर्स ॲनालिसिस त्यात केलं जाते तसंच फोर्स ॲनालिसिस याच्यात पण केलं जाते. फुटिंग्स अँड कॉलम्समध्ये पाहायचं आहे. फुटिंग्स अँड कॉलम्स, कॉलम्सचा जो एक मेजर पार्ट आहे तो म्हणजे इल्यूज थेरीवाला, तो यात पण येते कॉलमचा मेजर पार्ट. काही कॉलम्सचे काही स्टँडर्ड फॉर्म्युले जे IS 800मध्ये जे आपल्याला स्टील स्ट्रक्चरसाठी जो IS कोड आपला आहे तो म्हणजे IS 800. तो IS 800 पण आपल्याला त्यात IS 800चे पण क्लॉजेस जे आहेत किंवा IS 800चे जे टॉपिक्स आहेत ते पण आपल्याला त्यात कवर करायचे आहेत. आणि दुसरा टॉपिक जो म्हणजे स्टील बीम्स अँड प्लेट गर्डर्स. तर या स्टील बीम्स आणि प्लेट गर्डर्समध्ये, प्लेट गर्डर्स हा पण एक थोडा वास्टच टॉपिक आहे. स्टील बीम्समध्ये पण आपण अनसपोर्टेड बीम जे आहे, लॅटरली सपोर्टेड, लॅटरली अनसपोर्टेड, हे बीम्स पण आपण बघणारच आहे. त्याच्या काही कंडिशन्स आहेत. आयडियल बीम कायले म्हणतात, आयडियल बीम कशाला म्हणतात, तर आयडियल बीमच्या पण काही कंडिशन आहे की आयडियल बीम्स, त्याच्यावर पण थेरी प्रश्न बनते की व्हॉट इज आयडियल बीम, कोणत्या कंडिशन्स असल्या पाहिजे आयडियल बीममध्ये. त्यानंतर प्लेट गटरमध्ये जे टॉपिक्स येतात जसे की प्लेट गटर, गसेट प्लेट पण त्यात कवर झाली. कॉलम्समध्ये जसं बिल्टअप कॉलम 1 प्रश्न विचारले जातात. बिल्टअप कॉलमचे कनेक्शन्स विचारले जातात. जसं लेसिंग्स त्यात यूज केले जाते, बॅटन्स त्याच्यात यूज केले जाते, हे पण आपल्याला कवर करायचं आहे. आणि फुटिंगचा जो टॉपिक ह्याच्यात स्टील स्ट्रक्चरमध्ये कवर करण्यात आला आहे. तर फुटिंग्सचा इतका काही जास्त मेजर टॉपिक तर स्टील स्ट्रक्चरमध्ये क्वेश्चन विचारण्यासाठी नाही आहे. सर्वात महत्त्वाचे स्टील स्ट्रक्चरमधले टॉपिक्स म्हणजे कॉलम, ट्रसेस आणि स्टील बीम्स अँड प्लेट गर्डर्स. सध्याच्या कंडिशनमध्ये जे आहे ते हे कॉलम्स, स्टील बीम्स अँड प्लेट गर्डर्स या टॉपिकवर प्रत्येक एक्झामचा फोकस आहे. बिकॉज हा जो टॉपिक आहे वेल्डेड अँड बोल्टेड कनेक्शन हा खूप वेळा विचारून आता
त्यात खूप प्रश्न जे आहे ते डेव्हलप झालेले आहे आणि तो प्रश्न आता डबल विचारले जातात. त्यामुळे इमर्जिंग टॉपिक जो आहे तो सध्याचा आहे कॉलम, स्टील बीम्स अँड प्लेट कटर्स. हा टॉपिक पोरं इग्नोर करतात, बट हा टॉपिक तेवढाच इम्पॉर्टंट आहे जेवढा हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे. दुसरा त्यानंतर आपला जो हे आहे तो म्हणजे डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर. हा प्रत्येक सब्जेक्टच आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कोणता सब्जेक्ट सोडायचा नाही आहे, त्याबद्दल काही वादच नाही. जो टॉपिक आता आहे म्हणजे डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर. तर डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरचाच पार्ट जो आहे UPSCमध्ये हाच टॉपिक जो आहे डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर अँड प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट्स, हे दोन्ही पार्ट जे आहे ते एकाच हेडिंगच्या अंतर्गत येतात UPSCमध्ये. त्याची डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स याच डिझाईन ऑफ कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स म्हणू शकतो आपण. याच टॉपिकच्या अंतर्गत जे आहे हे डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चर आणि प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट हे दोन्ही टॉपिक UPSCमध्ये कव्हर करण्यात आले. MPSCमध्ये थोडं वेगवेगळं करण्यात आलं आहे बस. तर बघूया डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये दोन मेथड आपल्याला कव्हर करणार, लिमिट स्टेट अँड वर्किंग स्ट्रेस मेथड आपण रेग्युलरली वापरत आहे, पण लिमिट स्टेट मेथड आपण रेग्युलरली वापरतच आहे. पण वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये जे काही अझम्पशन्स होते, वर्किंग स्ट्रेस मेथडचं ॲनालिसिस कसं केलं जात होतं, त्यात कशा प्रकारे आपण लिमिट स्टेटचं जे ॲनालिसिस करतो तसं आपण त्यात कोणते फॉर्म्युलेज यूज करत होतो वर्किंग स्ट्रेस मेथडमध्ये, त्यातले काही स्टँडर्ड रिझल्ट्स जे आहेत छोटे मोठे, जसं की न्यूट्रल एक्सिस फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतात, लिव्हर आर्म फॅक्टर कसा कॅल्क्युलेट करतात, हे वर्किंग स्ट्रेस मेथडमधले काही कन्सेप्ट आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि विचारल्या जाऊन राहिले आहेत आता. कारण की वर्किंग स्ट्रेस मेथड जनरली निग्लेक्ट केलं जाते, लिमिट स्टेटवरच फोकस केला जाते. त्यामुळे परीक्षांचा आता फोकस जो आहे तो वर्किंग स्ट्रेसवर पण लागलेला आहे. त्यामुळे वर्किंग स्ट्रेसला पण सोडून काहीही हे नाही भेटणार आहे आपल्याला. वर्किंग स्ट्रेस पण छोटीशी टॉपिक आहे, जास्त काही मोठा टॉपिक नाही आहे. आणि डिझाईन ऑफ बीम आपल्याला त्या थेरीच्या बेसिक्सच कव्हर करणार आहे, दुसरं काही कव्हर करायचं नाही. आणि त्याच्यानंतर जे रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये टॉपिक्स येतात ते म्हणजे डिझाईन ऑफ बीम्स, कॉलम्स, फुटिंग्स, रिटर्निंग वॉल, टँक्स, बिल्डिंग फ्रेम्स अँड स्टेअर केसेस. तर स्टेअर केसेसवर जे आहे ते मागल्या वेळी पण प्रश्न विचारण्यात आले होते स्टेअर केसेसवर. त्यामुळे स्टेअर केसेस आपण टॉपिक आपण सोडणारच नाही. काही स्टँडर्ड जे आहेत टॉपिक्स आहेत ते, जसं की इफेक्टिव्ह लेंथ कॅल्क्युलेट कशी केली जाते, ट्रेड म्हणजे काय होते, ट्रेडसाठी लिमिटेशन्स काय, इतकी ट्रेड असली पाहिजे, रायझर एवढं असलं पाहिजे, गोईंग एवढं असलं पाहिजे. त्यानंतर काही स्टँडर्ड रिझल्ट, गोईंग प्लस ट्रेडची समेशनची व्हॅल्यू किती असली पाहिजे. त्यानंतर स्टेअर केसेसची इफेक्टिव्ह लेंथ आपण कशा वेळेने कॅल्क्युलेट करतो. स्टेअर केसच्या इफेक्टिव्ह लेंथसाठीचा जो कन्सेप्ट आहे तो आयएसओ कोडमधून दिला आहे. बीम्सचं डिझाईन कसं असते, बॅलन्स सेक्शन काय असते, अंडर एन्फोर्स सेक्शन काय असते, ओव्हर एन्फोर्स सेक्शन काय असते, त्याचे काही लिमिटेशन्स आहेत ते काय असते. त्याच्यानंतर सिंगली एन्फोर्स बीम काय आहे, डबली एन्फोर्स बीम काय आहे, हे पण त्यात कव्हर केलं जाणार आहे. तर डिझाईन ऑफ बीममध्ये ते टॉपिक येणार आहे. डिझाईन ऑफ स्लॅबमध्ये जे आहे 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅब, 1 वे स्लॅब काय म्हणतात, 2 वे स्लॅब म्हणजे छोटे छोटे टॉपिक्स. त्यानंतर 1 वे स्लॅब, 2 वे स्लॅबमध्ये जे आपण खूप सारे अप्रोचेस जे आहे आपण 1 वे स्लॅबमध्ये, 2 वे स्लॅबमध्ये कव्हर करतो. जनरली आपण 2 वे स्लॅब जो आहे तो वापरतो. 2 वे स्लॅबमध्ये Ly/L चा रेशो काय असते जो आपण बघतो. त्याच्यानंतर एक मिनिट मी पाणी पिऊन घेतो. तर हे सगळे टॉपिक जे आहे आपण ते 2 वे स्लॅबमध्ये, 1 वे स्लॅबमध्ये घेणार आहे. आणि या सगळ्या टॉपिकच्या ॲनालिसिस जो आपल्याला तो क्वेश्चनच्या सहाय्यानं पूर्णपणे होऊन जाईल. कॉलम, डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये दुसरा टॉपिक महत्त्वाचा आहे तो म्हणजे कॉलम्स अँड फुटिंग्स. तर फुटिंग्समध्ये पण जसं की फुटिंगमध्ये 2 टॉपिक खूप जास्त महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे फुटिंगचं मुवमेंटशी रिलेटेड ॲनालिसिस, फुटिंगचं शिअरशी रिलेटेड. शिअरमध्ये 2 टॉपिक, 1 वे शिअर आणि 2 वे शिअर. त्याचे जे काही स्टँडर्ड कंडिशन आहे की 1 वे शिअर जो आहे तो आपण चेक करतो D डिस्टन्सवर फ्रॉम द कॉलम, 2 वे शिअर D/2 डिस्टन्सवर कव्हर करतो आपण. किंवा आपण चेक कसा करतो 2 वे शिअरसाठीची कंडिशन, 1 वे शिअरसाठीची कंडिशन. स्टँडर्ड रिझल्ट्स आहेत, वी हॅव जस्ट मग अप दॅट रिझल्ट्स. आणि कॉलम्समध्ये बघितलं तर कॉलम्समध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे त्यात. जसं की कॉलम्समध्ये विचारल्या जाणारे प्रश्न जे आहे तर कॉलम्समध्ये जनरली प्रश्न विचारले जातात डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरसाठी. तर इसेंट्रिसिटी ऑफ कॉलमबद्दल प्रश्न विचारले जातात कॉलम्समध्ये. आणि कॉलम्समध्ये एक अजून महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे अर्थक्वेक रिटेनिंग स्ट्रक्चर्स. तो पण कॉलममध्ये टॉपिक येते. कॉलमची इसेंट्रिसिटी हा पण एक महत्त्वाचा टॉपिक आहे. कॉलममध्ये सिंगल कॉलम, कंबाईन फुटिंग, ते पण एक अप्रोच आहे कॉलमसाठी.
त्यानंतरचे टॉपिक्स आहेत त्यामध्ये स्टेअर केसेस आपण बोललेलं आहे, रिटेनिंग वॉल्स अँड टँक्स. तर रिटेनिंग वॉल्स आणि टँक्स जो आहेत याबद्दल जास्त काही प्रश्न तर अवेलेबल नाही आहे, पण त्याही प्रश्न आपण अनालिसिस कवर करूच आहे. रिटेनिंग वॉलचा जो टॉपिक आहे तो थोडाफार रिलेट करते आपण सॉईलमध्ये जो अर्थ प्रेशरवाला टॉपिक पाहतो, ॲक्टिव्ह प्रेशर, पॅसिव्ह प्रेशर, त्यासोबत कवर करते. पण थोडा जो कल्ट आहे त्याला जो डिझाईनवर दिला आहे रिटेनिंग वॉलच्या. कॅन्टिलिव्हर रिटेनिंग वॉल, काउंटर फोर्ट रिटेनिंग वॉल. काउंटर फोर्ट रिटेनिंग वॉलमध्ये तर डिझाईन नाही विचारत, बट कॅन्टिलिव्हर रिटेनिंग वॉलमध्ये डिझाईन विचारले जाते की मेन स्टील कुठं टाकतात, टो स्लॅब काय आहे, हिल स्लॅब काय आहे, टो स्लॅबमध्ये कुठं स्टील असते, हिल स्लॅबमध्ये कुठं स्टील असते, डिफ्लेक्शन प्रोफाईल काय असते टो स्लॅब हिल स्लॅबचा. तर ते काही टॉपिक जे आहेत त्याच्यात कवर केले जातात. टँक्स, वॉटर टँक्सचं डिझाईन जे विचारलं जातं ते वर्किंग स्ट्रेस मेथडनं केलं जाते वॉटर टँकचं डिझाईन. वॉटर टँकमध्ये कशाप्रकारे प्रेशर ॲनालिसिस केलं जाते, त्याच्यात कशाप्रकारे रेन्फोर्समेंट आपण हे करतो, काही त्याचे स्टँडर्ड जे IS 456मध्ये जे की नाही वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चरसाठीचा जो आपला कोड आहे दॅट इज IS 3340. तर तो वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चरचा कोड जो आहे तो आपण फॉलो करतो. त्यात काही स्टँडर्ड रिझल्ट दिले आहेत ते वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर घेतल्या जातात. तर हा जो होता तो रेनफोर्स कॉन्क्रीट स्ट्रक्चरचा पार्ट आहे. दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर. तर प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर हा तसा पहिला तर एक वास्ट टॉपिक आहे. बट प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चरमध्ये आपल्याला स्टिक टू द राहायचं आहे ते म्हणजे प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट स्ट्रक्चर जो चालू आहे तो IS 1343 या IS कोडचे काही स्टँडर्ड रिझल्ट जे आहेत, पण ते स्टँडर्ड रिझल्ट वाचायचे आपल्यासाठी IS कोड वाचण्याची गरज नाही आहे. आपण फक्त प्रिव्हियस पेपरचं ॲनालिसिस करणार आहे. ते प्रिव्हियस पेपर मग UPSCचे असो, ISचे, ते प्रिव्हियस पेपर MPSCचे असो, ऑर अदर दॅन ज्या काही एक्झाम्स आहेत AE लेवलच्या अदर स्टेट लेवलमध्ये त्याच्या टॉपिक प्रश्न. तर एक्झॅक्टली प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये आहे काय, तर प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये प्रिन्सिपल ऑफ प्रीस्ट्रेशन, दोन महत्त्वाचे टॉपिक प्रीस्ट्रेस कॉन्क्रीटमध्ये, प्री टेन्शनिंग, पोस्ट टेन्शनिंग. या प्री टेन्शनिंग पोस्ट टेन्शनिंग सगळ्या मुळापासून आपल्याला माहीत पाहिजे की प्री टेन्शनिंग एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे, पोस्ट टेन्शनिंग एक्झॅक्ट डेफिनेशन काय आहे, हे महत्त्वाचं. आणि त्याची स्टँडर्ड प्रोसिजर की प्री टेन्शनिंग कसं केलं जाते, पोस्ट टेन्शनिंग कसं केलं जाते, काय काय स्टेप्स त्यात वापरले जातात, हे सर्वात महत्त्वाचं आहे पहिले त्यासाठी प्रीस्ट्रेस आणि पोस्ट टेन्शनमध्ये करताना. आणि त्याचे जे काही कुठं प्रीस्ट्रेस केलं जातं, कोणते लॉसेस जे आहे ते प्रीस्ट्रेसिंगमध्ये आपण पाहतो. लॉसेस इन प्रीस्ट्रेस हा टॉपिक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. लॉसेस इन प्रीस्ट्रेस, खूप सारे लॉसेस त्यात होतात, खूप सारे लॉसेस प्रीस्ट्रेसमध्ये होतात, खूप सारे लॉसेस पोस्ट टेन्शनमध्ये होतात. काही कॉमन लॉसेस जे आहे, काही अनकॉमन लॉसेस पण आहे जे प्री टेन्शनमध्ये होतात, पोस्ट टेन्शनमध्ये नाही होत. आणि त्याच्या काही कंडिशन्स, त्याचे काही फॉर्म्युले, छोटे मोठे फॉर्म्युले आहे, बट आपल्याला फक्त डायरेक्ट फॉर्म्युलेच विचारले जातात, बेस क्वेश्चनच आहेत तसे. तर तेच आपल्याला कवर करणे आहे प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट प्रोफाईलमध्ये. आणि दुसरं प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट प्रोफाईलमध्ये जे आहे ते सिस्टीम ऑफ प्रीस्ट्रेसिंग. सिस्टम ऑफ प्रीस्ट्रेसिंगवर छोटे प्रश्न विचारले जातात. फ्रेसिनेट सिस्टीम आहे, मॅन्युअल बॅल्टन सिस्टीम आहे, गिल्फर्ड उडाल सिस्टम आहे. तर या ज्या सगळ्या सिस्टम्स आहेत, या अजूनही 2-3 सिस्टम्स आहेत काही, या सगळ्या सिस्टम्स कुठे यूज केल्या जातात, कशा यूज केल्या जातात, टेंडन्स काय आहे, केबल्स काय म्हणतात. तर या सिस्टीम्समध्ये आपल्याला तेवढंच पाहणं आहे. बस जनरल आपला जो त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, सिस्टीम आहे काय, सिस्टीममध्ये करतात काय, नाव काय आहे सिस्टीमचं, हे सिस्टीम कुठे यूज करतात, बस. जनरली पोस्ट टेन्शनिंगच्या सिस्टीम आहेत, प्री टेन्शनिंगची एकच सिस्टीम आहे. आणि जे आता दुसरे काही टॉपिक जे आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की स्टँडर्ड रिझल्ट्स किंवा स्टँडर्ड काही स्टेटमेंट जे IS कोडमधून आपल्याला कवर करायचे ते पण प्रीस्ट्रेसिंगमध्ये, तर ते क्वेश्चनमध्ये विचारण्यात आले, तेवढंच आपल्याला कवर करायचं आहे. आता डिझाईन ऑफ प्री टेन्शनिंग अँड पोस्ट टेन्शनिंग बीम सिम्पली सपोर्टेड रेक्टँग्युलर टी बीम. तर हा जो टॉपिक आहे ना, डिझाईन ऑफ प्रीस्ट्रेशन, पोस्ट टेन्शन, सिम्पली सपोर्टेड रेक्टँग्युलर टी बीमचा, असं वाटतं की आपल्याला डिझाईन विचारणार आहे. तर डिझाईन विचारण्याचा काही याच्यात हेच नाही आहे. डिझाईन आपल्याला कधीच विचारणार नाही आहे प्रीस्ट्रेसिंगमध्ये किंवा पोस्ट टेन्शनिंगमध्ये पण आपल्याला कधी डिझाईन विचारणार नाही. आपल्याला जे सर्वात महत्त्वाचे टॉपिक त्यात कव्हर करायचे आहे प्रिन्सिपल्स ऑफ प्रीस्ट्रेसिंग, सिस्टीम ऑफ प्रीस्ट्रेसिंग, लॉसेस इन प्रीस्ट्रेस आणि IS कोडमधले जे काही स्टेटमेंट्स आतापर्यंत परीक्षेत विचारण्यात आले आहेत ते स्टेटमेंट्स आपल्याला कव्हर करायचे. बस, याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. आणि हे डिझाईन जे राहिलं तर डिझाईन याच्याच बेसिसवर केलं जाणार आहे जे आपण वरचे टॉपिक पाहिलेले आहे. आणि विचारण्यातही आले न्यूमरिकल तर आपल्याला याच टॉपिकवर विचारण्यात आला, त्याच्याबद्दल काही दोरायचं नाही. दुसरा महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो म्हणजे केबलचे प्रोफाईल. हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे प्रीस्ट्रेसिंगमधला, केबल प्रोफाईल. डिफ्लेक्शन केबल प्रोफाईलच्या बेसिसवर ठरवलं जाते की प्रीस्ट्रेशन कॉन्क्रीटमध्ये कशा प्रकारचं डिफ्लेक्शन येणार आहे. तर ते डिफ्लेक्शन पण विचारलं जाते. केबल प्रोफाईल जो पॅराबोलिक केबल प्रोफाईल आहे, ट्रॅपेझॉइडल केबल प्रोफाईल आहे, हा केबल प्रोफाईल कुठं देतात, इसेंट्रिसिटी ऑफ केबल प्रोफाईल याच्याबद्दल पण प्रश्न विचारले जातात.
त्याच्यामुळे त्याच्यानंतर की जो आपण प्रिस्टेस बीम आहे त्याच्यात टॉप एजमध्ये किती लोड येणार आहे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. बॉटम एजमध्ये किती लोड येणार आहे त्याच्यासाठी पण एक फॉर्म्युला. बस प्लस मायनसचा फरक आहे कॉम्प्रेशन टेन्शनमध्ये असतानाचा. तर तो एक टॉपिक जो आहे तो त्यात कव्हर होणार आहे. दुसरं म्हणजे एंड ब्लॉक जो दिसतो ना आपल्याला एंड ब्लॉक, जसं आपण म्हणतो की प्रिस्टेस कॉन्क्रीटमध्ये अँकरेज केलं जाते. तर 2 टॉपिक त्यात कव्हर केले जाते. एक म्हणजे ट्रान्समिशन लेंथ आणि एंड ब्लॉक. तर एंड ब्लॉकचे डिझाईन पोस्ट टेन्शनमध्ये होते, ट्रान्समिशन लेंथचे डिझाईन प्रेस टेन्शनमध्ये होते. तर एंड ब्लॉक डिझाईन्स ही रिलेटेड जे काही त्याचे एंड ब्लॉकमध्ये एक्झॅक्टली होते का, एंड ब्लॉक काय आहे, एंड ब्लॉकमध्ये कोणते कोणते इफेक्ट्स आपल्याला दिसतात, तर ते पण आपण कव्हर करणारच आहे. तर हे तर प्रिस्टेशनचे टॉपिक आहे. प्री-स्ट्रेस कॉन्क्रीट जो कव्हर करायचा आहे तो आपल्याला म्हणजे हर एक टॉपिक आपल्याला क्वेश्चनचे सायन्स कव्हर करायचा आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. लास्ट जो टॉपिक आपल्यासाठी आहे, हा जो टॉपिक आहे ना, जो मी सांगत आहे तुम्हाला की कम्प्युटर एडेड डिझाईन ऑफ स्ट्रक्चर किंवा अप्लिकेशन ऑफ कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड न्यूमरिकल मेथड. महत्त्वाचा टॉपिक तो आहे न्यूमरिकल मेथड. तर हा जो न्यूमरिकल मेथडचा टॉपिक आहे हा आपल्या जो इंजिनिअरिंगमध्ये आपण इंजिनिअरिंग मॅथ्स शिकलो त्याच्या बेसिसवरचाच टॉपिक आहे. याच्यात MPSCचे जे प्रिव्हियस इयर पेपर आहेत त्याच्यावरही तुम्ही स्टिक राहिले तरी चालू जाईल. आणि याबद्दल आपण जास्त डिस्कशन करणार नाही आहे. हा टॉपिक जो आहे हा मी तुमच्यावर सोडून देतो. न्यूमरिकल मेथडचा अप्रोच. मॅथ्स सगळ्यांनाच येते, काही कठीण आहेच नाही, इंजिनिअरिंग मॅथ्स आहे. आता राहिलेला आपला जो टॉपिक आहे तो म्हणजे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट. तर हा टॉपिक आपण बघूया, कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट एक्झॅक्टली आहे काय. तर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये बघण्याचा उद्देश हा आहे, पहिलं पण थोडं गिजगिज झालं आहे. तर कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंटमध्ये जे टॉपिक्स आहेत ते एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट, एलिमेंट्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट, सेफ्टी इंजिनिअरिंग, नेटवर्क ॲनालिसिस, कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट, साईट लेआउट अँड क्वालिटी कंट्रोल. तर एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट ह्या जो टॉपिक आहे, तर एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटमध्ये काही सायंटिफिक मॅनेजमेंटचे एलिमेंट्स आहेत जे फ्लाउडेलनं दिले होते. जे सायंटिफिक मॅनेजमेंटचे एलिमेंट्स आहेत ते फ्लाउडेलनं दिले होते. तर काही एलिमेंट्सचे जे नावं आहेत सायंटिफिक डिझाईनचे ते आपल्याला त्यात पाहणं जरुरी आहे. एलिमेंट ऑफ सायंटिफिक डिझाईन छोटासा टॉपिक आहे, काही जास्त मोठा नाही आहे. दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे आता हे जे टॉपिक्स आहे ना, एलिमेंट्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट अँड सेफ्टी इंजिनिअरिंग, तर हे टॉपिक जे आहे हे टॉपिक थोडे नाममात्रसारखे टॉपिक आहे. मटेरियल मॅनेजमेंट किंवा सेफ्टी इंजिनिअरिंग याच्याबद्दल जास्त प्रश्न विचारण्यात आलेले नाही आहे. कॉमन सेन्सचे प्रश्न विचारण्यात येतील याच्यात, विचारण्यातही आले तर. पण सेफ्टी इंजिनिअरिंगमध्ये आणि त्याच्यासाठी जो आहे आपल्याला असे काही टॉपिक्स असतात म्हणजे ज्याची थिअरी काही अवेलेबल नसते, पण त्याचे जे आपण क्वेश्चन्स आहेत विचारण्यात आलेले त्याच्यावरूनच त्याचा आपण ॲनालिसिस करू शकतो की हा या टाईपचे प्रश्न विचारण्यात आले आहे किंवा हे एवढेच जरी प्रश्न आपण केले तरी ठीक आहे. तर ते आपण त्यात बघूया. दुसरा जो मेजर टॉपिक एलिमेंट्स ऑफ सायंटिफिक डिझाईन नंतर त्यात आहे तो म्हणजे नेटवर्क ॲनालिसिस. नेटवर्क ॲनालिसिस हा जेवढा दिसते एक शब्दातला टॉपिक, पण तो एक शब्दातला टॉपिक नाही आहे. नेटवर्क ॲनालिसिस इज अ वास्ट टॉपिक. नेटवर्क ॲनालिसिसमध्ये नेटवर्क तयार करण्यापासून तर नेटवर्क समजेपर्यंत ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला शिकणं आहे. त्याच्यानंतर त्याच्यातले जे काही टॉपिक्स आहेत जसे की नेटवर्कमध्ये क्रिटिकल पाथ मेथड हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. नेटवर्कमध्ये 2 मेथड येतात, CPM मेथड, पर्ट मेथड, हे 2 ॲप्रोच आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे. देन एक्झॅक्टली ते 2 ॲप्रोच आहेत कशासाठी, कोणता ॲप्रोच कुठे यूज होते, त्याच्यात येणारे छोटे मोठे टॉपिक जसं एक्सपेक्टेड टाईम काय आहे. क्रिटिकल पाथ मेथडमध्ये आपण क्रिटिकल टाईम कॅल्क्युलेट करतो, तो पण कोणता क्रिटिकल पाथ आहे तो आयडेंटिफाय करणं आपल्याला आहे. आणि हे असे खूप सारे टॉपिक जे नेटवर्क ॲनालिसिसमध्ये कव्हर होणार आहे. आणि कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये जे टॉपिक्स राहिले आहेत ते म्हणजे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये कोणते टॉपिक येतात. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये पहिले कॉन्क्रिटिंग इक्विपमेंट जे आपण यूज करतो, जसं टिल्टिंग मिक्सर, नॉन टिल्टिंग मिक्सर, ट्रान्झिट मिक्सर, हे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहे. त्याच्यानंतर जे अजून काही कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहे जसे म्हणजे जे हॉलिंग करणारे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहे, एक्सकॅव्हेटिंग कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आहे, अंडर वॉटर एक्सकॅव्हेशनसाठी इक्विपमेंट आहेत, लोडिंग इक्विपमेंट आहेत. हे सगळे इक्विपमेंट जे आहेत आपल्याला कव्हर करणं आहे. म्हणजे त्यात जे काही जसे की इक्विपमेंट जे पॉवर शॉवेल, ड्रॅग लाईन, या इक्विपमेंटबद्दल हे इक्विपमेंट यूज कुठं होतात, हे इक्विपमेंट कुठं यूज नाही होत, मोबाईल क्रेन, टॉवर क्रेन, हे सगळे जे टॉपिक्स आहेत ते कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटमध्ये येणार आहे. साईट लेआउटबद्दल जनरली MPSC प्रश्न विचारत असते, तो म्हणजे साईट लेआउट किंवा जॉब लेआउट जे म्हणतात आपण त्याला. तर याच्याबद्दल जे आहे ते जनरल
एखादा प्रश्न विचारला जाते साईट लेआउट किंवा जॉब लेआउटबद्दल, इतकं काही मेजर टॉपिक नाही आहे तो. आणि हे जे साईट लेआउट जॉब लेआउटचे प्रश्न आहे हे प्रॅक्टिकल प्रश्न आहेत, 1-2 विचारण्यात आले तर ते थोडे जनरल सेन्सनं सॉल्व करणं बरोबर आहे. आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये जे टॉपिक येतात ना, लास्ट जे क्वालिटी कंट्रोलमध्ये छोटे मोठे टॉपिक्स जे कव्हर करायचे आहे ते म्हणजे क्वालिटी सर्कल. तर क्वालिटी कंट्रोलमधला एक टॉपिक आहे. क्वालिटी कंट्रोलमध्ये थोडे छोटे मोठे टॉपिक्स येतात, म्हणजे आपण बघूया. क्वालिटी सर्कल हा तर एक जनरल डिस्कशनचा पार्ट आहे क्वालिटी कंट्रोलमधला, कारण याच्याबद्दल प्रश्न पण आला आहे क्वालिटी सर्कलमध्ये. तर हे क्वालिटी कंट्रोलमध्ये पार्ट आहेत. क्वालिटी कंट्रोलमध्ये अजूनही काही